जे महाराष्ट्र मित्रांनो, राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना एक आनंदाची बातमी आहे की जे एप्रिलमध्ये 2,500चा जो हप्ता होता तो अजूनही दिव्यांग बांधवांच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये. तर त्यामुळेच त्या संबंधित जी.आर. शासनाकडून आज काढण्यात आलेला आहे. विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत हा जी.आर. आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून काढण्यात आलेला आहे. जसं की शासनाच्या निर्णयानुसार आपण बघू शकता 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे. पूर्वी राज्यातील जे सर्व दिव्यांग व्यक्ती होते त्यांना एकाच छताखाली आणण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ज्या विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. तर यांना आता या महिन्याचा जो 2,500 रुपयाचा हप्ता आहे तो अजूनही वितरित केलेला नव्हता. त्यामुळं दिव्यांग बांधव प्रतीक्षेत होते. तर 1 एप्रिल 2026 पासून हे हस्तांतरण झाल्यामुळं थोडासा विलंब झालेला होता हप्ता मिळवण्यासाठी, किंवा जो अनुदान आहे या महिन्याचं अर्थसहाय्य ते मिळवण्यासाठी उशीर झालेला होता. तर त्या संबंधित आता शासनाकडून जी.आर. काढण्यात येऊन आता या सर्व दिव्यांग बांधवांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 2,500 रुपये दिले जाणार आहेत. तसा संबंधित जी.आर. सुद्धा काढण्यात आलेला आहे. इथं बघू शकता सहाय्यक अनुदान आहे, त्यासोबतच इतर प्रशासकीय खर्च आहे, संजय गांधी निराधार अनुदान आहे, त्यामध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश होता. पण इतरही लाभार्थी सोबत असल्यामुळे दिव्यांगांचं एक वेगळं व्यासपीठ असावं असे शासनाकडून विचार करण्यात आलेलं होतं. त्याच अनुषंगाने 1 एप्रिल 2026 पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हे प्रकरण हाताळण्यात येत आहे. त्यामुळे थोडासा उशीर झालेला होता, पण इथून पुढे नियमित हप्ते दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर असं एक महत्वपूर्ण अपडेट होतं, जे की दिव्यांग बांधवांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती 2,500 रुपये जमा केले जाणार आहेत. धन्यवाद.